केस कधी कापले? सकाळीच. काय झालं? तुम्ही बोलवलात का मला? हो, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. कशाबद्दल? अम, गणी, तू वैजूला बाहेर चरायला घेऊन जा ना. नाही, तिनं खाल्ले, ती निवांत आहे. गणी, जातोयस की बाला नाव सांगू? जातो. मी बसू जरा? बसा ना. पारू, घरात आपल्या लग्नाचा विषय सुरू आहे. माझ्याकडे तुला देण्यासारखं काहीच नाही आहे पारू, पण मी प्रॉमिस करतो मी तुला खूप सुखात ठेवेन, कधीच फसवणार नाही तुला. फक्त एवढंच की जो काय निर्णय घेशील ना तू शांत डोक्याने घे. तुझ्या बाबांनी तुझ्या लग्नासाठी खूप स्वप्न बघितलेत, ती स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे. आणि मला सुद्धा तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे. म्हणजे मला जशी मुलगी हवी आहे ना, तू अगदी तशीच आहेस पारू. म्हणून तू लग्नाबद्दल जो काही निर्णय घेशील ना, तो आनंदाने घे. तुझ्यावर कुठली जबरदस्ती नाहीये. हरी सर, तुम्हाला कळत कसं नाही? मला नाही करायचं लगीन. यो लग्नाचा विषय सुद्धा ना नको वाटतो मला. हरी सर, तुम्ही का आलात इथं? तुम्ही इथं आलात ना, इथलं समजा चित्रच बदलून गेलं. हरी सर, तुम्ही इथं आला नसताना तर देवी आईंनी माझ्या लग्नाचा इशाच काढला नसता. आता प्रत्यक्ष देवी आईंनी माझ्या लग्नाचा इशय काढलाय. त्यांनी मला विचारलं, तुम्ही सांगा ना, मी काय उत्तर देऊ त्यांना? मी माझ्या देवी यांना नकार कसा देऊ? हरी सर, तुम्ही एक मदत कराल का मला? मदत नाही, उपकारच म्हणा. तुम्ही या लग्नाला नकार द्याल? पण माझी नोकरी, काय झालं? नाही जमणार हा? नाही, मी बघतो. पारू, अगं काय केलंस तू हे? अगं चांगला मुलगा आहे तू. तुझ्या डोक्यातनं नेमकं काय चालू आहे काहीच कळत नाही. तुगच कोड्यात टाकलं त्याला. कोडं सोडवण्याचा प्रयत्न करते मी बा. त्यांनी मला नकार नाही दिला ना, तर मी त्यांना नकार देईन. पारू, सावित्री आत्या, ही बघा, ही देवी यांची साडी आहे.
अगं पण पारू, ही साडी तुझ्याकडे कशी काय आली? आणि ही साडी तीच आहे ना जी तुझ्याकडून फाटली होती ती? वय सावित्री आत्या, देवी आईंनी प्रसाद म्हणून दिली होती मला ही साडी आणि म्हणून मग मी त्याला नीट जपून शिवून ठेवली आहे. आता साखरपुड्यासाठी ना मी हीच साडी नेसणार आहे. सावित्री आत्या, मी ही साडी नेसली ना की मला असं वाटेल की देवी आईंचा आशीर्वाद माझ्या बरोबरच आहे. खरंय पुरी तुझं. अहिल्या मॅडमचा आशीर्वाद तुझ्या संसारात भरभराटच आणेल. आता बघाच तुम्ही, ही साडी नेसून मी किती भारी दिसते ते.